नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो लक्ष द्या, आता जे काही तलाठीची बॅच आहे ती MPSC ग्रुप सीमध्ये याड झाली आहे. अजून काही पोस्ट याड होणार आहे आणि 5700 जागाची जे याड आहे ते 10,000च्या वर जाऊ शकते. ज्या लोकांनी फॉर्म भरले तेच लोक इलिजिबल राहील त्या 10,000 जागेसाठी किंवा 10,000पेक्षा जास्त बी जाऊ शकते. पण आता जे पहिले सरळ सेवेची याड होती, ठीक आहे, ती याड का झाली आता एक परीक्षा राहिली नाही. आता का राहिली? प्रिलिम्स आणि मेन्स द्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे सगळ्या पोरांसाठी आता MPSCचा पॅटर्न लागू झाला. MPSCची परीक्षा जी आहे ती पारदर्शक होते, चांगली होते, म्हणून आपण MPSCला डिमांड केली होती का तुम्ही घ्या परीक्षा. आणि चांगली गोष्ट झाली, जिथं 1000 रुपये फी भरावं लागत होती आता तिथं तुम्हाला 295 रुपये का भरावं लागेल, फी भरावं लागेल. आणि 2 वेळा भरली 295, मेनची फी भरली तर मेनची काही बंद्या पोरायला भरायची गरज नाही आहे. जे पास झाले त्यालाच भरावं लागते, ठीक आहे. त्याच्यामुळे विषय असा आहे, आता जे ठीक आहे ग्रुप सीची परीक्षा आहे त्याच्यात सगळ्या तलाठी याड झाल्या. 1500+ तलाठीची याड आहे. कितीची याड आहे? हां, हॅलो 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 हां, 1500+ची याड आहे, ठीक आहे. तर मग आता हे जे 1500+ जागा आहे या जागेत आपण कुठंतरी लागलो पाहिजे. तुम्ही क्लास लावले, तुमच्या मायबापाला वाटते का मी लागलो पाहिजे, तर लागासाठी काय एफर्ट असले पाहिजे ना आपले. तर जे लोक नवीन आहे त्यानं फुल फेजनं तयारी करा, ठीक आहे. जे लोक 1-1.5 वर्ष झाले तयारी करत आहे त्यानं काय करायला पाहिजे, तर त्यानं एक गोष्ट करा का जुन्या जेवढेही पुस्तकं वाचले त्याच्यावर रिव्हिजन मारा. नवीन पुस्तकं वाचायचे नाही. MPSCचा आपण अभ्यास करत असं, पण विषय असा झाला का सरळ सेवेचे पुरं ठीक आहे डायरेक्ट 25 मार्काच्या GSवर फोकस करत होते, म्हणजे तेवढ्यापुरता अभ्यास करत होते. आता GS झालं 80 मार्काचं. किती मार्काचं? 80. मी व्हिडिओ टाकला आहे सिलेबसचा, तुम्हाला पहा म्हणलं होतं, ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ डिटेल टाकला आहे सिलेबसचा, ठीक आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो पहा. MPSC कंबाईन ग्रुप सीचा आणि तलाठी म्हणजेच तलाठीचा आता प्रिलिमचा सिलेबस दिला आहे, ठीक आहे. तो डिटेल पहा. आता त्याच्यानंतर मग ह्या परीक्षा द्यायच्या आहे. एक PYQची बॅच आपण चालू केली, ठीक आहे. आज झाली असेल ना बॅच? हां, ठीक आहे. तर ते तुम्हाला रोज एका पेपरचे हप्त्याभरात एक पेपर तुम्हाला पूर्ण ठीक आहे ॲनालिसिस करून दिल्या जाईल. आणि त्या PYQच्या बॅचमध्ये जे लोक शिकवणारे आहे ते सगळ्या लोकांना मेन्स दिलेले आहे 2-2, 3-3 वेळा. तर तुम्हाला पूर्ण पेपर मॅथ रिझनिंग सहित तुम्हाला शिकवल्या जाईल. त्याच्यानंतर 2017चा पेपर झाला का लगेच दुसऱ्या हप्त्यात 18चा पेपर, असं 2025पर्यंत सर्व पेपर तुम्हाला शिकवल्या जाईल, ठीक आहे. त्याची ऑनलाईनची बॅच आहे 999 रुपयात. आणि आता कोणी ऑनलाईन लावत असेल तर 15 ऑगस्टचा ऑफर आहे, ठीक आहे. अनेक बॅचवर आपण 75% डिस्काउंट दिलेला आहे. तर 1200-1300 व्हिडिओ आहे जवळपास. MPSC फाउंडेशन बॅच लावलं होतं, ती बॅच लावा, तुम्हाला फायद्याचं आहे. तलाठीची सेपरेट बॅच आहे, ती तुम्ही लावू शकता. फक्त 5000 रुपयात बॅच आहे. फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर भेटेल. आपलं मराठी ग्रामर आणि पॉलिटीचं खतरनाक पुस्तक आहे, ते पुस्तकसुद्धा तुम्ही पोस्टानं बोलावू शकता. चलो, ठीक आहे. तर आपण जगाचा भूगोल चालू होता आणि जगाच्या भूगोलात आपलं चालू होतं, ठीक आहे, पृथ्वीवर निर्माण होणारे भूरूप, ठीक आहे. जमिनीवर वेगवेगळे भूरूप तुम्हाला भेटते. ते नदीच्या क्षरण कार्यामुळे, नदीच्या संचयन कार्यामुळे, हिमनदीच्या क्षरण कार्यामुळे, हिमनदीच्या संचयन कार्यामुळे, त्याच्यानंतर आपण पाहिलं हवेच्या क्षरण कार्यामुळे आणि हवेच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे भूरूप. काल मागच्या लेक्चरमध्ये चोट्ट्यो ते मागचं लेक्चर यूट्यूबवर फुकट आहे, ते पहा, ठीक आहे. आणि ते झाल्याच्या नंतर आता आपण पाहणार आहे सागरी लाटांमुळे तयार होणारे भूरूप. आणि याच्यानंतर पुन्हा पाहणार आहे सागरी लाटा झालं का जमिनीच्या आतमधून वाहणाऱ्या काही नद्या असतात, ठीक आहे. तर अशी भारतात एक नदी आहे जमिनीच्या खालून वाहते. बाकीच्या नद्या तुम्हाला सगळ्या वरूनच दिसते. का दिसते? वरून. ते त्याले ठीक आहे भूमिगत नद्या म्हणते. का म्हणते? आपल्या भारतात नाही भूमिगत नद्या, ठीक आहे. एकच नदी आहे, ठीक आहे. ते नदी ठीक आहे अरवली पर्वतरांगेतून उगम पावली आणि कच्छचं वाळवंट लागायच्या अगोदर गायब झाली. डायरेक्ट समुद्र 150 किलोमीटर राहिला, नदीच गायब झाली. नदी आली, गायब. अरे नदीचं पाणी, समुद्र नाही, काही नाही, काही नाही, नदी गायब. आता नदी गायब कुठं झाली? तर असा टोळगोट्यासारखा भाग आहे कच्छच्या वाळवंटाच्या सुरुवातीला. आता ते नदी वाहते त्या रेतीच्या खालून. आता समजा तुम्ही रेतीच्या ढिग्यावर पाणी मारलं, गड्डा केला, तर गड्ड्यात पाणी साचन का? टाकून पाहिजा, प्रयोग करून पाहिजा, सीधा पाणी खालतं जाते आणि खालून पळते तिकडं. तर तसंच बंदी नदी वाळवंटात गायब झाली कच्छच्या.
एकमेव भारतात लुप्त होणारी नदी आहे. लुप्त म्हणजे गायब, समुद्राच्या 150 किलोमीटरपासून गायब झाली. कोणती? लुनी. ठीक आहे, ॲटलासमध्ये आहे पहा. आता लुनी, कच्छचं वाळवंट कुठं आहे? माझ्या घराच्या दाट्यावाले लागून आहे, मानवेले. कुठं आहे कच्छचं वाळवंट? गुजरात. मग त्या गुजरातमध्ये ठीक आहे तुम्हाला लुनी नावाची नदी दिसन. ठीक आहे, अरवली पर्वतातून उगम पावली. आता अरवली पर्वत राजस्थानमध्ये आहे, जगातला सगळ्यात प्राचीन पर्वत आहे अरवली. पहा पटकन लुनी दिसली का? लुनी हा सेपरेट गुजरात व राजस्थानचा नकाशा आहे, तो पहा. दिसली का रे बाबू लुनी? दिसली का लुनी? हा शाबाश. आता आता ॲटलास पायनं शिकले तुम्ही. दिसली का लुनी? अरवली पर्वतातून उगम पावली, गुजरातमध्ये कच्छचं वाळवंट समुद्राला लागून आहे, तिकडं कोणत्यात? दिसली का लुनी? हां, ते लुनी तिकडं लुप्त झाली, त्या गुजरातपाशी गायब झाली. हा बा, लुनी आली आणि कच्छच्या वाळवंटात गायब झाली. दिसली का? हां, तिले हायलाईट करून ठेवा. परीक्षेत प्रश्न आला आहे 2-4 वेळा. भारतात एकमेव भूमिगत लुप्त होणारी नदी कोणती? एकमेव नदी आहे, कोणती? लुनी. आणि अजून नद्या कुठं गायब होते तुम्हाला सांगतो. आपण भाबर भांगर पाहिलं ना काल? अबे चोट्यो, भाबर भांगर पाहिलं ना? त्या भाबर भांगर भागात भाबर आणि तराईचा प्रदेश, तिथं नद्या येते. तिथं 30 किलोमीटर अचानक नद्या गायब झाल्या आहे, डायरेक्ट गायब झाल्या आहे. काही नद्या आहे वरून, काही नद्या डायरेक्ट खडकाच्या खालतून, ठीक आहे, दगडाच्या खालतून वाहत गेल्या आहे. ठीक आहे, तर अशा बी नद्या तिथं फक्त, पण तिथं पुन्हा उगम वर आल्या आहेत त्या. आता लक्ष द्या, सागरी लाटापासून, का पाहताय? सागरी लाटापासून तयार होणारे भूरूप. कायच्यापासून? मग सागरी लाटा. आता सागरी लाटा शरण कार्यकरण, त्यालेच म्हणते खनन कार्य. आता शरण म्हणजे झिजवणे. आता समुद्री लाटा येते आणि धडकते. आता समुद्री लाटा जर, आता समुद्राच्या काठावरचा किनारा हा काही सॉफ्ट राहणारच नाही. काही ठिकाणी त्याले पर्वतरांगा आडव्याल्या, तर पर्वतरांगायले झिजू झिजू, ठीक आहे, पार खडक खचवला आणि लाटाच्या धडका देऊ देऊ ते हवा, लाटा हवा घेऊन येते आणि हवा कॉम्प्रेस करून खालतं मारली का खडकाले कोरते. तो कोरू कोरू काही ठिकाणी, ठीक आहे, गुफा तयार झाल्या, सागरी गुफा. म्हणजे तुम्ही जर समुद्रात गेले तर तुम्हाला त्या समुद्रातून पर्यटन म्हणून त्या गुफेतून नेतात. काही देशांमध्ये अशा गुफा आहे का या समुद्राच्या इकडून निघालं का अशी गुफेसारखी निघते आणि पुन्हा तिकडं समुद्रात निघते. अशी आतमधून गुफा आहे. डायरेक्ट समुद्री लाटाय ना, ठीक आहे, त्याची हवा प्रेशरनं समुद्री लाटेचा दणाका असं करू करू बंदा दगड कोरत नेला. माणसांना नाही केली रे, माणसांना नाही केली, निसर्गानं तयार केलेल्या सागरी गुफा आहे. त्याच्यानंतर जशी कमान हवेनं तयार केली वाळवंटात, तशी कमान तुम्हाला समुद्रात बी भेटन. मग समुद्रात कमानी आहे, समुद्रात खडक झिजू झिजू स्तंभ तयार केले, उभे असे डायरेक्ट कॉलम आहे. मग तुम्ही पिक्चर पाहिला असेल, कहो ना प्यार है, अभि पाहिला असेल ना, तर ते ठीक आहे, कहो ना प्यार है मध्ये ऋतिक रोशन आणि ठीक आहे कोण आहे ते अमिषा पटेल. ते पुकेट नावाचं शहर आहे, पुकेट थायलंडमध्ये. ते पुकेटचा सीन आहे. ठीक आहे, मस्त स्वच्छ समुद्र किनारा आहे आणि असे, ठीक आहे, समुद्रामध्ये असे सुंदर पर्वताचे असे चबुतरे आहे, डायरेक्ट मधातच आहे. म्हणजे असं एक पर्वताचा उंच चबुतर आहे. हे समुद्राच्या लाटामुळे तयार झालेले भूरूप आहे. ठीक आहे, तुम्ही जे पिक्चरमध्ये वगैरे दाखवते तर ते सगळे वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. तुम्ही जग फिरले तर माहीत पडन, पण जग फिरासाठी पैसे पाहिजे, ठीक आहे, असले तर फिर जा, मला मागायला नको आहे जा. तर ठीक आहे, तर अशा सागरी कडा, सागरी गुहा, सागरी स्तंभ, ठीक आहे, मग तरंग घर्षित मंच म्हणजे असा पर्वताचा एखादा, ठीक आहे, तुम्हाला खडक दिसन का जो अद्दर समुद्रावर काय तरंगला आहे. हे सगळे भूरूप समुद्री लाटाच्या क्षरण कार्यामुळे, सागरी कमान. तर हे आता मी तुम्हाला दाखवतो कशा राहते. हे बा, हे आता सागरी कमान दिसली का? अबे दिसली का? हे डायरेक्ट समुद्राच्या लाटायनं अशी कमान तयार केली दरवाजासारखी. हे डायरेक्ट आतमधून घेतलेला फोटो आहे. आणि हा जो आहे हा स्तंभ आहे, सागरी स्तंभ. ठीक आहे, हा बंद चिपकून होता इथं, पण त्या समुद्री लाटायनं पुरा झिजून टाकला. कारण हा कच्चा खडक असा तो झिजला, तो झिजू झिजू आता एवढा शिल्लक राहिला. याले म्हणते सागरी स्तंभ, याले म्हणते सागरी कमान. ठीक आहे, मग ह्या अशा कमानी आपण वाळवंटात बी पाहिल्या, पण त्या हवेनं तयार केल्या. ह्या काय तयार केल्या?
सागरी लाटानं. मग सागरी लाटा येताना लाटाच नाही येत, तर ते हवा घेऊन येते आणि हवा म्हणजे कॉम्प्रेस केल्यासारखी अशी दाबते धरून, तर पार. आणि ते पाणी राहते खारट, त्या खारट पाण्यानं रिॲक्शन होऊ खडकाची झीज होते, आणि झीज झाली का मग ही अशी कमान तयार होते. मग हे कमान मोठी मोठी होत जाते, पुन्हा भरतीचं पाणी आलं का झिजत जाईल, पुन्हा मोठा मोठा भाग होत जाईल. हे करोडो वर्ष लागते, चालली मोठी मोठी होत. ठीक आहे. मग आता हे सागरी स्तंभ, ठीक आहे, हे सागरी कमान आहे, झाली डायरेक्ट आरपार. ठीक आहे. खडक होता, या पूर्ण पॅक होता, भोगदाड पाडलं, भोगदाड पडू पडू मोठं झालं, ते चालली मोठी मोठी होत. हे एक दिवस झिजल आणि हे मग तुटून पडल काही दिवसानं. ठीक आहे. तर हे असं सागरी कमानी अशा अनेक देशांमध्ये तुम्हाला पाहायला भेटल. हे आता हे गुफेत चालली, हे कमान होय, याले कमान म्हणून, पण आतमध्ये गुफा आहे आणि ते गुफा पलीकडून निघणे. आता हे सागरी कमानच झाली, पण हे गुफा आहे. इकडून गेलं बोट टाकून का हे बोट इकडून घेऊन निघता येते पलीकडून. ठीक आहे. त्याला म्हणते सागरी गुफा. सागरी गुफा, सागरी कमान, सागरी स्तंभ. ठीक आहे. हे सगळे भूरूप सागरी लाटाच्या क्षरण कार्यामुळे किंवा खनन म्हणजे खोदणे. ठीक आहे. पण माणूस नाही खोदत, कोण खोदत? लाटा. पण ते करोडो वर्ष लागते त्याची झीज हू असं तयार व्हासाठी. ठीक आहे. तर हे तुम्ही मेले आणि तुमच्या हजारो पिढ्या येऊन मेल्या तरी हे कार्य चालू राहील. या पृथ्वी तलावरची या हवा संपणार नाही, सागरी लाटा संपणार नाही, त्या चालूच राहील. ठीक आहे. आणि त्याचं काम बी चालूच राहील. त्याच्यामुळे हे जे भूरूप तुम्हाला पाहायला भेटते, हे भूरूप सगळे सागरी लाटाच्या शरण कार्यामुळे, खनन कार्यामुळे किंवा अपक्षरण कार्यामुळे होते. मग काय काय तयार होते? सागरी कडा. ठीक आहे. सागरी कडा. आता कडा कशाला म्हणते तर ठीक आहे. तर हे कडा दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हे बघा सागरी कडा. आता ह्या जो आहे हा दिसला का? अभि हा दिसला का? हे ठीक आहे. हे आहे सागरी कडा. हे बी लाटायच्या भरतीच्या लाटायनं हा भाग झिजून टाकला हा. ठीक आहे. हे सागरी कडा. ठीक आहे. हे आता हे दिसते समुद्राच्या लाटा येऊन इथं थपकत आहे. ह्या का झाला? सागरी कडा. ह्या सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ. ठीक आहे. हे सागरी कमान, हे सगळे सागरी गुफा, हे सगळे कशामुळे तयार होत आहे? समुद्राच्या लाटांच्या खनन किंवा क्षरण कार्यामुळे. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर मग सागरी कडा, सागरी गुफा, सागरी स्तंभ, तरंग घर्षित मंच. ठीक आहे. हे सगळे तयार होते सागरी लाटाच्या क्षरण. मग आता हे काय करन? आता समजा ह्या पर्वत झिजवला त्यानं, करोडो वर्ष तेच धंदे चालू आहे. समुद्राचा गाय आणत जाते, लाटा भरतीच्या काठावर रिचवत जाते. तुम्ही पाहिजा काठावर किती मस्त बारीक रेती असते, अशी सागराच्या लाटा घेऊन येते आणि तळपायाच्या खालतून घेऊन जाते. ठीक आहे. मस्त फील होते पायाच्या खालतं. ठीक आहे. तर हे तुम्ही काठावर गेले तर बारीक सूक्ष्म रेती आणते, पण अशी रेती येते कुठून? समुद्रात. हे झिजू हे धंदे आहे. ह्या पर्वत झिजव, ते कमान झिजव, लाटायनं झिजू त्याचे बारीक कण होतात, ते समुद्राच्या काठावर येतात आणि काठावर मग किनारा तयार करते. किनाऱ्याले शुद्ध मराठी शब्द आहे पुरण. पुरण नाही बे, हां नाही तर करान. ठीक आहे. तर त्याले आपण बीच म्हणतो. का म्हणतो? ज्या बीचवर आपण समुद्राच्या ठिकाणी कुठेही फिरायला गेल्याच्या नंतर आपण फिरायला जातो समुद्राच्या काठावर, त्याले बीच म्हणते. त्याले मराठीत म्हणते पुळण. पुळण म्हणजे का? बीच. ठीक आहे. काही जगात सुंदर बीच आहे. ठीक आहे. सुंदर बीच कोणीही पाहायला जाते. तुम्ही मुंबईच्या बीचवर गेले तर मुंबईचं बंद सांडपाणी हागल्या मुतल्याचं समुद्रात सोडलं आहे आणि तेच भरतीच्या लाटानं तुमच्या पायावर येते. अजिबात जायचं नाही तिच्या समुद्रात. ठीक आहे. नाही त्या पाण्याचा वास बी येते बेकार. काऊन वास येते? बंद पाणी. तुम्ही पाहिजे डायरेक्ट ड्रेनेजची पाईपलाईन समुद्रात सोडली आहे मुंबई महानगरपालिकेनं. ठीक आहे. तिथं नाही जायचं. अंगिंग खाजवून बकर आंघोळ बिंगोळ नाही करायचं त्या पाण्यात. ठीक आहे. अर्ध्या लोकांच्या हागल्या मुतल्याचं बंद पाणी तुमच्या अंगावर. ठीक आहे. गोव्यात बी नाही करायचं. गोव्याचं बी सांडपाणी तसं सोडलं आहे. तुम्हाला किनारे भेटन स्वच्छ केरळचे. कुठचे? केरळचे भेटन, अंदमान निकोबारचे भेटन, लक्षद्वीपचे भेटन, स्वच्छ किनारे. तिथं लागन तर डुबानं मरा तिकडं. ठीक आहे. पण आता लक्ष द्या, पुळण. आता हे समुद्री लाटा रेती घेऊन येते आणि मस्त असा रेतीचा बीच तयार करते. तर समुद्राच्या काठावर आता ह्या समुद्र आहे, हे पाणी आलं का हा जो भाग आहे उचान, इथं मस्त रेती आणून ठेवते. भरतीचं पाणी इथपर्यंत येते. हा रेती राहते समुद्राच्या काठावर. ठीक आहे. मस्त त्या रेतीवर उघडे नागडे फॉरेनर घेऊन झोपतात. ठीक आहे. तुम्हाला काही सवय नसते रेती किती झोपायची, ते उघडे नागडे मस्त रेतीत झोपतात. समुद्राच्या पाण्यात बुडी मारत जाते, पुन्हा झोपत जाते. ठीक आहे. मग काही इथं ते आपलं झोपाचं ते लाकडाचा मंच टाकून झोपते. ठीक आहे. तर ते ऊन घेतात. ठीक आहे. सूर्याची. तर ते आपल्याला काही नाही, आपण उन्हातच राहणारी आहे.
तर आता हे इथं जे आहे तर हे समुद्राच्या लाटा अशी रेती आणते आणि बीच तयार करते, त्याला पुळण म्हणते. का म्हणते? आता काही भागामध्ये का करते, आता ह्या बीच आहे तर मनातच एखादा असा तलवारीसारखा दांडा तयार करते रेतीचा, असं बेटासारखं मधात तयार होते. असं मधात असं तुम्हाला गेले तर तुम्ही श्रीलंका आणि भारताच्या मधात गेले तर खूप सारे भेटन, अंदमान निकोबारले गेले तर खूप सारे भेटन. हे असे भाग आहे. आणि मालदीवले गेले तर अशा छोट्या छोट्या असे मग थोडेसेच वरत आहे, त्याच्यावर झोपड्या बांधल्या आहे. तिथं मग फॉरेनर लोक जातात. सगळ्यात महाग देश आहे मालदीव फिरायला जायच्या बाबतीत. ठीक आहे, एका माणसाले समजा तुम्ही जर तिथं 4-5 दिवस गेले तर तुम्हाला कमीत कमी 3-3.5 लाख खर्च येईल. पण सुंदर पाणी आहे, म्हणजे असं वाटते का उडीच टाका, उडी टाकल्यावर डुबत बी नाही. समुद्र एवढा खोल नाही का मरण माणूस. ठीक आहे, म्हणजे पाणीच एवढाला आहे. ठीक आहे, तू तिथंही गेला आणि तिकडेही गेला, मग एकदम आतमध्ये गेला तर वाढत जाते. पण ठीक आहे, भरपूर दूरपर्यंत माणूस डुबतच नाही. ठीक आहे, आणि मग त्या पाण्याच्या वरतच झोपड्या आहे, राहायच्या कॉटेज आहे, आणि पाणी निळशार शुद्ध आहे मालदीवमधलं. म्हणून लोक हनीमूनले ठीक आहे कुठं जाते, मालदीवले जाते. सुंदर आहे, महाग बी आहे. ठीक आहे, लहानसा देश आहे. ठीक आहे, तो भाग बी आपलाच होता, पण इंग्रजांना साल्यानं मालदीव म्हणून वेगळा देश तयार केला. ठीक आहे, मग आता इथं असे वियाच्या आकाराचे असे दांडे तयार होते रेतीचे, त्याला वक्रदंड म्हणते. का म्हणते? वक्रदंड. त्याच्यानंतर खाजन म्हणजे खाजवणे नाही, नाही तर खाजवान बकर. ठीक आहे, खाजन म्हणजे का, लय लोकायले खाजन म्हणजे माहित नाही. आता लक्ष द्या बे, ह्या इकडे लक्ष द्या, ह्या भारताचा ठीक आहे दक्षिण भाग, इथं केरळ आहे. केरळ काय, केरळले मोठं सरोवर आहे. ठीक आहे, वेमनाड. कोणतं? आता हे वेमनाड सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. काहून खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तर आता इथं सरोवर आहे, इथं हे सरोवर, पण सरोवर आणि इकडं समुद्र आहे, आणि मनात रेतीचा असा ढीग आहे. समुद्राच्या राताईनं रेती आणून ठेवली आणि रेतीच्या पलीकडं तलाव आहे. ठीक आहे, वेमनाड. आता समुद्राला भरती आली का भरतीचं पाणी रेतीवरून जाते तलावात. आता समुद्राचंच पाणी चाललं तर पाणी कसं राहील, खारट राहील. आता इथं जर तुम्ही याले ठीक आहे बॅकवॉटर म्हणते समुद्राचं, हे समुद्राचं बॅकवॉटर इथं येते, हे खारट आहे. आता इथं जर तुम्ही गेले केरळले हनीमूनले तर तिथं तुम्हाला 1 डेचा स्टे देते, आणि तिथं मस्त लाकडाच्या बोटी आहे. ठीक आहे, लाकडाच्या बोटी. ठीक आहे, आणि त्याले काय म्हणते बा, बोट हाऊस. ठीक आहे, ते बोट हाऊस आहे, त्याच्यात किचन आहे, बेडरूम आहे, बेडरूम विथ AC आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यात टेरिस आहे, आणि दिवसभर तुम्हाला लंगलंग ह्या ठीक आहे मोठं सरोवर आहे याच्यात फिरवते, आणि संध्याकाळी किनाऱ्यावर आकोडा लावून लटकवते. 1 नाईट तिथं स्टे करायचा, जेव्हा घेवायची सगळी व्यवस्था राहते. फिश पाहिजे फिश, मटण पाहिजे मटण, तुम्हाला बनवायचं आहे तुम्ही बनवा, नाही ते कुक राहते. ठीक आहे, मी राहिलो आहे म्हणून सांगून राहिलो तुम्हाला. ठीक आहे, पण एका नाईटचे तवा 10,000 घे, आता 15,000 घेईन झाली असेल. ठीक आहे, तर इथं जे आहे पण तिथं आंघोळीले पाणी सगळं खारटच राहते, कारण ते समुद्रातलं त्या ह्याच्यातलंच पाणी घेत जाते, वरतं टंकीत टाकत जाते, प्यायले फक्त थोडंसं बरं पाणी राहते. ठीक आहे, तर इथं हे जे वेमनाड सरोवर आहे हे सरोवर बॅकवॉटरनं बनलं आहे, आणि त्याच्या मधात ठीक आहे तर हे जे समुद्राचं बॅकवॉटरनं सरोवर बनते त्याला म्हणते खाजन. का म्हणते? खाजन. ठीक आहे, तर असं मोठं खाजन आहे. ठीक आहे, वेमनाड पहा आहे का तर. ठीक आहे, नकाशात रपकन पाहायचं, केरळचं किनारपट्टी झामल नाही करायचं. सर सांगते फेकते गिकते का बा सर. ठीक आहे, फक्त केरळची किनारपट्टी पहा स्पेशल नकाशात, मोठ्या नकाशात भेटणार नाही. एक पुलिकत आहे आंध्र प्रदेशात असंच. केरळ रे बाबा, दिसन आजच्या दिवस बे चोट्टे. तुम्ही पहा ठिकाणा घेतलाय मी, ॲटलास घेत जा, इंग्लिश ऑक्सफर्ड मराठी. भेटलं का अबे, भेटलं का वेमनाड सरोवर भेटलं का? परीक्षेत विचारते वेमनाड सरोवर कोण्या राज्यात आहे? महाराष्ट्रात. लातच मारतो. कुठं आहे? केरळमध्ये.
विचारते खाऱ्या पाण्याचा आहे का गोड्या पाण्याचा आहे? खाऱ्या पाण्याचा. काहून खाऱ्या पाण्याचा आहे? समुद्राचंच भरतीचं पाणी तिकडं जाते. ठीक आहे. मग हे लक्ष द्या रे, हे खाजन, हे लक्ष द्या रे, खाजन. ठीक आहे. खाजन म्हणजे सरोवर. पण सरोवर कायच्यापासून तयार होईल? समुद्राच्या बॅकवॉटरपासून. मग समुद्राच्या भरतीचं पाणी घुसते याच्यात. ठीक आहे. वायूचे दांडे, काय म्हटलं? हा, तर वायूचे दांडे तयार होते. असे डायरेक्ट मधात असे वायूचे सरळ पट्टे तयार होतात, बीच सारखे. त्याच्यावर बी जाऊन फिरता येते, बोटीन जा लागते. मग हे तुम्हाला मी दाखवतो आता. हे सगळं ठीक आहे, हे सगळं संचयन कार्यामुळे होते. आता हे पहा, हे पहा, हे पहा, हे एवढी चपराक राहिली शिल्लक, बंद्या लाटा येऊ झिजून टाकला पुरा खडक. ठीक आहे. याले म्हणते सागरी स्तंभ. का म्हणते? हे का वय सगळे सागरी स्तंभ होय. आणि ह्या वय सागरी कडा. हे दिसलं का? या मागचा भाग दिसला का? ह्या समुद्र, हे अशी पर्वतासारखी रांग होती, लाटाईनं अख्खी झिजून टाकली. ठीक आहे. हे असं तयार होतं. हे ह्या सगळ्या ह्या का वय, ह्या सागरी कडा वय. आणि ह्या वय बीच, पुळण. हे का वय? अभि ह्या का वय? बीच होय. ठीक आहे, पुळण. ठीक आहे. मग ठीक आहे, हे बा, हे ह्या वय. ठीक आहे, वक्रदांडा. ठीक आहे. हे असे समुद्रात इकडून बी लाटा आल्या, इकडून बी लाटा आल्या. ठीक आहे. रेती झाली, रेती झाल्यावर आपोआप तिथं झाडं तयार झाले. ठीक आहे. आपोआप तयार झाले. पक्षी जातात, विष्ठा टाकतात, त्या विष्ठेतून ठीक आहे त्याच्यात बिया राहते, त्याच्यातून झाडं उगवते. ठीक आहे. तर हे ठीक आहे असे मनात बीज तयार होते. मग याले ठीक आहे, याले म्हणते वक्रदांडे. ठीक आहे. आता हे पहा, पाणी किती नितळ स्वच्छ आहे. हे मालदीवचा किनारा आहे. कुठचा आहे? म्हणजे तुम्ही इथपर्यंत जातपर्यंत तर तुमच्या नड्यापर्यंत पाणीच नाही जात. इथून इकडं गेले का मग हे बा, हे इथं खोल पाणी आहे, दिसूनच पडते इथं खोल आहे. ठीक आहे. मग हा असे किनारे असते का, खूप दूरपर्यंत गेल्यावर बी माणूस डुबत नाही. ठीक आहे. मग हे बा, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. हे बा, हे जे आहे, ठीक आहे, हे ठीक आहे, इथं लक्ष द्या. हे बा, ह्याले म्हणते खाजन. काय म्हणते? ह्या समुद्राचं पाणी याच्यात येऊन राहिलं, हे झाले खाजन. हे जे जसं मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, वेमनाड सरोवर, ते वेमनाड सरोवर असं राहते. हे वक्रदांडे दिसलं का? हे पहा, हे वक्रदांडे तयार झाले असे रेतीचे. ठीक आहे. भरती आली का ते इथं आणून रिचवते. हे मग ठीक आहे, सरळ दांडे, सरळ बी दांडे तयार होतात. हे बघा, हे सरळ ह्या किनारे ॲक्च्युली इथं आहे. ठीक आहे, इथं तयार झाले. आणि मधात, याच्या मधात जे जागा आहे त्याला लगून म्हणते. काय म्हणते? लगून. काय म्हणते? लगून. ठीक आहे. तर आणि हे असे चबुतरे तयार होते किनाऱ्यावर. ठीक आहे. भूछत्रासारखे असे तयार होते, स्तंभ तयार होते. अनेक भूरूप आहे शरण कार्यामुळे तयार होणारे. ठीक आहे. हां, हे समजलं? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? अबे याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? हां, अबे याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? हां, तर आता हे लक्षात राहील. आणि कशाले सागरी कमान म्हणते, पुळण कशाले म्हणते, बीच कशाले म्हणते, समजलं का? हां, वायूचे दांडे, दांडा म्हणजे सरळ, वक्र दांडा म्हणजे कर राहील. ठीक आहे. का राहील? कर, तलवारीसारखा किंवा वियाच्या शेंड्यासारखा, त्याले वक्र दांडे म्हणते. खाजन म्हणजे भरतीचं पाणी बाजूच्या तलावात गेलं पाहिजे. ठीक आहे. एकदम लागूनच राहील तलाव. ठीक आहे. असा पुलिकत बी आहे बहुतेक आंध्र प्रदेशात. ठीक आहे. तर ते खारट पाण्याचे सरोवर आहे. कायचे आहे? खारट. ठीक आहे. जिथं समुद्र नाही, काही असे बी सरोवर आहे. जसं बुलढाण्याचं लोणारचं सरोवर खारट पाण्याचं आहे. राजस्थानमधलं सरोवर आहे. ठीक आहे. कोणतं सरोवर आहे राजस्थानमध्ये जे खारट पाण्याचं आहे? अबे कोणतं आहे चोट्टे हो? हां, चिल्का. कोणतं? चिल्का. ठीक आहे. चिल्का अबे ओरिसात आहे. राजस्थानमध्ये कोणतं आहे? अबे राजस्थानमध्ये कोणतं सरोवर आहे? हां हां, सांबार सरोवर खारट पाण्याचा आहे. चिल्का खारट आहे का गोड आहे? अबे चिल्का गोड्या पाण्याचा आहे. काय आहे? गोड्या पाण्याचा आहे. खारट पाण्याचं सांबर आहे. सर्वात जास्त क्षारता असणारं सरोवर आहे. काहून क्षारता जास्त राहील? क्षारता म्हणजे खारट जास्त आहे. पाणी तोंडात बी नाही घेऊ शकत आपण. काहून असं? अबे उष्णता जास्त आहे, पाणी बाष्पीभवन उडून जाते, तर अजून खारट होत जाते. अबे पाण्याची वाफ होऊन गेल्यावर काय होईल? हां, तुम्ही काय करा, घरी जा. ठीक आहे. कपात पाणी घ्या आणि 5 चमचे ठीक आहे काय टाका? मीठ टाका, विरघळ्या, उन्हात ठेवून द्या. काही दिवसानं पाणी उडून जाईल, 2 दिवसात, आणि फक्त मीठ शिल्लक राहील. म्हणजे काय होत जाईल? ते अजून खारट होत जाईल. तसंच
ठीक आहे, राजस्थानच्या सांबार सरोवराचं आहे. पाणी उडून जाते बाष्पीभवनानं, म्हणून त्याची क्षारता का होत आहे, वाढत आहे. ठीक आहे. एक समुद्र आहे डेथ सी, जगात सगळ्यात जास्त खारट पाणी डेथ सीचं आहे. कोणाचं आहे? हा, मृत समुद्र. काहून मृत म्हणते, तर त्याच्यावर जर माणूस झोपला तर डुबतच नाही. ठीक आहे, तिथं माणूस न पोहणारा माणूस तरंगते, त्याला पोहता पोहता पेपर वाचता येते. ठीक आहे, पाणी 4 माणूस राहील तरी हा दरच तरंगण, माणूस डुबत नाही. कुठं? डेथ सी मध्ये गेलेल्या माणसासारखा तरंगते, म्हणून त्याला डेथ सी नाव आहे. सगळ्यात खारट पाणी आहे, पण भयंकर खारट पाणी. जगात सगळ्यात खारट पाणी डेथ सीचं आहे. कोणाचं आहे? हा, मृत समुद्र. ठीक आहे, असा बी जगात समुद्र आहे. तर मग आता पाहू आपण भूमिगत नद्या. का पाहू? भूमिगत नद्यापासून तयार होणारे भूरूप. कायच्यापासून? कायच्यापासून? हा, भूमिगत नद्यापासून तयार होणारे सरोवर. आता भूमिगत नद्यापासून, ठीक आहे, तयार होणारं सरोवर, ठीक आहे, तयार होणारे भूरूप कसे आहे? आता लक्ष द्यावे. आता हे वरतं माती आहे, खालतं बी माती आहे, याच्या मधातून नदी वाहत आहे, पाणी वाहत आहे. असं बी आहे सर जगात. हो, पण हे नद्या कुठं आढळेल? जिथं ज्या जमिनीमध्ये चुन्याचं प्रमाण जास्त आहे. कायचं? चुना, कॅल्शियम कार्बोनेट, तिथं तुम्हाला अशा भूमिगत नद्या आढळेल. ह्या नद्या का करते? ह्या अशा वाहते, किंवा वरून नदी वाहते, खालतं पोकळ राहते, हे पाणी पाझरत येते. हे पाणी पाझरलं का खालून व्हायला लागते, टपक टपक टपकते, आणि हे पाणी इथं मग इथून खालून वाहते, मधात पोकळ जागा राहते. आता जेव्हा हे पाणी टपकते, तर वरून पाणी टपकलं का ते टपकत असताना तुम्ही पहा, तुमच्या घराले किंवा तुम्ही कूलरले पहा, असे कूलरले क्षाराचे थेंब जमा होते. अभि होते का? बस हे थेंब तसेच थेंब जमा होत जाते. ते थेंब जमा होऊ असं अणुकुचीदार शेंडा तयार होत जाते, आणि ते शेंड्यावर थेंब पडत गेले का ते जमा होत जाते, आरामानं पडते म्हणून क्षार जमा होत, आणि वरचा बी भाग असा जमा होत जाते. ठीक आहे, थेंब पडू पडू पडू, आणि काही वेळानं हे डायरेक्ट एकामेकाला अटॅच होते, तसा डायरेक्ट कडक खंबा, ठीक आहे, हा खंबा तयार होते, कॉलम. तो चुन्याचा राहते, क्षाराचा राहते पुरा. ठीक आहे, तर त्याला लवण स्तंभ म्हणते. लवण म्हणजे चुना, क्षार. ठीक आहे का? क्षार. लवण म्हणजे का? क्षार. क्षारापासून तयार झालेला स्तंभ. तर इथं तुम्हाला गुफा भेटन आतमध्ये, ठीक आहे, लवण स्तंभ भेटन, म्हणजे याचे कॉलम भेटन. ठीक आहे, त्याच्यानंतर विलय छिद्रे भोगदाडं भेटन. ठीक आहे, अधोमुखी उर्ध्वमुखी. अधोमुखी म्हणजे अधोमुखी, ठीक आहे. आता ऊर्ध्वमुखी म्हणजे वरच्या दिशेनं काही असे पूर्ण न झालेले स्तंभ भेटन, तेव्हा अधोमुखी, ठीक आहे, आणि ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ. खालच्या बाजूनं आहे त्याला अधोमुखी म्हणून, वरच्या बागेला आहे त्याला ऊर्ध्वमुखी. ऊर्ध्व म्हणजे वरतं, अधो म्हणजे खाली. तर असे अर्धे पूर्ण कॉलम वाचाच आहे. काही दिवसानं होईल, अजून हजारो वर्षानं थेंब थेंब पाणी गोळी गोळी का तयार होईल, कॉलम तयार होईल. त्याची प्रोसिजर आहे. मग काही तुम्हाला बंदे दिसन, तर काही अर्धे हागोडे दिसन, त्याले अधोमुखी. हे सगळे भूमिगत नद्यापासून तयार झालेले हे ओरिजिनल पिक्चर आहे. ठीक आहे, हे 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 दिसले का? हे जर तुटून एखादा खालतं झोपून राहिला आणि पडला, डायरेक्ट मर्डरच. ठीक आहे, हे दिसलं का? हे काही दिवसानं एकामेकाला अटॅच झाले का कॉलम तयार होते. हे असे कॉलम तयार होते. ठीक आहे, हे बा आता हे 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 कॉलम तयार झाले, दिसले का? हे बा आता ह्या टच झाला, हे आता कॉलम तयार होईल काही दिवसात. हे बा ह्या टच झाला, दिसला ह्या? अबे ह्या दिसला का? ह्या टच झाला. ठीक आहे, तर ह्या कॉलम तयार झाला. आता ह्या मोठा होत जाईल टपुरा, हे बंद, हे आजूबाजूला कॅप्चर करून घेईल. हे बा, ठीक आहे, इकडे बी पहा, ह्या टेकला, ह्या झाला कॉलम तयार, दिसला का? अबे ह्या दिसला का? हां, ठीक आहे. हे असं पाणी थेंब 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 पडू पडू, ठीक आहे, हे ऊर्ध्वमुखी आणि हे अधोमुखी लवण स्तंभ तयार होते, आणि काही टेकते, त्याला पिलर म्हणते. ठीक आहे, लवण स्तंभ. तर हे भूमिगत नद्यांमध्येच आढळण. ठीक आहे, ते वरतं कुठं तुम्हाला आढळणार नाही. ठीक आहे, तर ह्या नद्या आपल्याकडं नाही आहे, युरोपात आहे. आपल्या इकडं भूमिगत नद्या नाही आहे. भूमिगत हे एकच सांगितली तुम्हाला, हे गायब झाली रेतीत. लुनी, कोणती? लुनी. ठीक आहे, लुनी कुठून उगम पावली? अरवली पर्वत, राजस्थान. कुठून उगम पावली? हां, ठीक आहे. तर हे समजलं का तुम्हाला? काही प्रॉब्लेम? अजी काही प्रॉब्लेम याच्यात? अजी काही प्रॉब्लेम याच्यात? जमन? अजी हे जमन का? अरे काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? ठीक आहे,
तर हे होते, ठीक आहे, पृथ्वीवर तयार होणारे भूरूप. कोणत्या कशा कशापासून पाहिले? आबे कशा कशापासून पाहिले? आबे चोट्यो कशा कशापासून पाहिले? नदीच्या क्षरण कार्यामुळे, हिमनदीच्या क्षरण कार्यामुळे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या संचयन कार्यामुळे, मग त्याच्यानंतर पाहिले आपण, ठीक आहे, सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे आणि संचयन कार्यामुळे. आम्ही पाहिले का? हवेच्या खनन कार्यामुळे आणि संचयन कार्यामुळे आणि भूमिगत नदीच्या, ठीक आहे, भूमिगत नद्यामुळे तयार होणारे भूरूप, असं सगळं पाहिलं. याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? अबे याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? हां. आता पृथ्वी स्वतःभोवताल फिरते, त्याले परिवलन म्हणते. पृथ्वी सूर्याभोवताल फिरते, त्याले परिभ्रमण म्हणते. ठीक आहे. पृथ्वी स्वतःभोवताल फिरायला 23 तास 56 मिनिट, ठीक आहे, 4 सेकंद वेळ लागते. आणि पृथ्वी सूर्याभोवताल फिरायला 365 दिवस 5 तास 48 मिनिट 54 सेकंद कालावधी लागते. हा ॲब्सोल्यूट टाईम आहे. काय? ॲब्सोल्यूट. लोक 24 तासात म्हणते, पण 24 तास नाही लागत. ठीक आहे. जवळपास 56, ठीक आहे, 3 मिनिट, ठीक आहे, का म्हटलं? 3 मिनिट 56 सेकंद कमी वेळ लागते. का वेळ लागते? कमी. तर याच्यामुळे काय होते? ते याच्यामुळे दिवस रात्रीचं काय होते? पृथ्वी स्वतःभोवताल, ठीक आहे, एक प्रदक्षिणा 24 तासात फिरत असल्यामुळे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र तयार होते. जी काय, ज्या बाजूले सूर्याचा प्रकाश आहे तिकडं दिवस राहते आणि पृथ्वीची वलसावली ज्या भागावर पडते तिकडं अंधार राहते. का राहते? अंधार. म्हणून तुम्हाला विचारलं परिवलनामुळे का होते, तर परिवलनामुळे दिवस रात्रीची का होते? निर्मिती होते. आता हे पृथ्वी आहे, ह्या समजा सूर्य आहे, तर ह्या भागात दिवस राहील आणि ह्या भागात का राहील? अंधार. मग हे पृथ्वी फिरून राहिली पश्चिमेकडून पूर्वेकडं. तर असा जसा जसा भाग असा समोर समोर चालला तर तो तसा तसा दिवस या देशात इकडल्या देशात निघत जाते. समजलं का? ठीक आहे. हे असं चाललं समोर 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 समोर, हे कंटिन्यू, ठीक आहे, काम चालू आहे. मग म्हणून एका देशात अंधार राहते, एका देशात दिवस राहते. भारतात दिवस राहिला तर अमेरिकेत अंधार राहील. ठीक आहे. का राहील? अंधार राहील, डायरेक्ट अंधार. ठीक आहे. म्हणजे आता अमेरिकेत अंधार आहे, लोक झोपले आहे. आता किती वाजले आहे आपल्या इथं? 12. तिथं बी 12 वाजून राहिले. किती वाजून राहिले? 12. पण तिथं रात्रीचे 12 झाले असेल. केव्हाचे 12? आता लोक जेवण खाऊन करून झोपायच्या तयारीत असेल. कुठचे? अमेरिकेचे. दुकानं फुकानं सब बंद झाली असेल. ठीक आहे. पण आपल्या इथं सकाळ झाली ना आपण क्लासमध्ये बसून आहे. म्हणजे जगात एकाच वेळेस 2 वेगवेगळ्या कंडिशन चालू आहे. हे सगळे परिवलनामुळे होऊन राहिलं. कशामुळे? दिवस रात्री परिभ्रमण केल्यामुळे काय होते? ऋतूची निर्मिती होते. हे तर आपण पाहिलंच भासमान भ्रमणात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आपल्या इकडं तरी 3-4 ऋतू आहे, जगात 2च ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा. ठीक आहे. मग इकडं ऋतूची निर्मिती, सूर्याचे भासमान भ्रमण. आता काही देशात 2च ऋतू आहे, डायरेक्ट 6 महिने पाऊस राहते आणि 6 महिने पाऊस नाही राहत. असे बी देश आहे जगात. सूर्याचे भासमान भ्रमण, ठीक आहे, म्हणजे सूर्य उत्तरेकडे गेल्यासारखा दिसते आणि कधी कधी दक्षिणेकडे गेल्या. हे कशामुळे दिसते? परिभ्रमणामुळे. दिवस रात्रीची असमानता होते. असमानता म्हणजे आपल्या इकडं पाहिलं असं का उन्हाळ्यामध्ये आपल्या इथं सूर्य उगवते, ठीक आहे, 5:45 ठीक आहे, 5:45 5:30 सूर्य उगवते आणि डुबते 7:20. म्हणजे हा मोठा जात दिवस आणि रात्र काय होते? उन्हाळ्यात लहान. उन्हाळ्यात रात्र लहान, दिवस मोठा. हिवाळ्यात रात्र मोठी, ठीक आहे, म्हणजे उगवते बापूसाहेब 7:20 आणि डुबते 5:40. म्हणजे उगवते बी लेट आणि डुबते लवकर. दिवस लहान हिवाळ्यात आणि रात्र मोठी राहते. ठीक आहे. मग याले म्हणते दिवस रात्रीची असमानता. हे कशामुळे होते? तर सूर्य 23.5 डिग्री टिल्ड आहे आणि तो पृथ्वीभोवताल, सूर्याभोवताल पृथ्वी फिरताना, ठीक आहे, कधी उत्तरेकडं कधी दक्षिणेकडं गेलेला जाणवते. त्याच्या भासमान भ्रमणामुळे दिवस रात्रीची काय होते? असमानता. काय होते? असमानता. ठीक आहे. भारतात ठीक आहे, कधीच ऑस्ट्रेलियात कधीच तुम्हाला दिवस रात्रीची समानता भेटणार नाही. ठीक आहे, भेटणारच नाही. ठीक आहे. कधी कमी कधी जास्त. पृथ्वीवर कोण्याच भागात सारखा दिवस भेटणार नाही. ठीक आहे, सारखा दिवस भेटणार नाही. 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र. हे फक्त विषुववृत्तावर भेटन. कुठं भेटन? हे केव्हा भेटन? तर ते भेटन 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला. 12 तासाचा दिवस ना 12 तासाची परफेक्ट रात्र राहील. कुठं? कुठं? विषुववृत्तावर. कुठं राहील? हां, कारण त्या दिवशी तो सरळ लाईनीत राहते. कोणाच्या? विषुववृत्ताच्या. ठीक आहे. मग ठीक आहे, विविध तापमानाचे पट्टे, उष्ण कटिबंधीय पट्टा, समशीतोष्ण पट्टा, अतिशीत पट्टा, हे सगळं पाहिलं आपण. अबे पाहिलं ना? हां, हे कशामुळे तयार होते? अबे कशामुळे तयार होते? सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे. कशामुळे तयार होते? किंवा मग सूर्याच्या,
ठीक आहे, आपली पृथ्वी सूर्याभोवताल फिरते त्याच्यामुळे त्यालाच म्हणते परिभ्रमण. पृथ्वी सूर्याभोवताल, दुसऱ्या भोवताल फिरणे म्हणजे परिभ्रमण, स्वतः भोवताल फिरणे म्हणजे परिभ्रमण. ठीक आहे. हां, आता लक्ष द्या. त्याच्यानंतर पृथ्वीवर पाणी किती आहे. ठीक आहे, याच्यावर एक वेळा प्रश्न विचारला आता. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या बे. ठीक आहे, पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे. पृथ्वीवर 29.22% जमीन आहे. हां, हे परफेक्ट आहे. हां, एवढीच आहे. 29.22% काय आहे अबे काय आहे. आणि आता 70.78 याले शॉर्टकटमध्ये लोक म्हणते 71% पाणी आहे, 29% जमीन आहे. ठीक आहे, राऊंड फिगरमध्ये 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. म्हणजे फार कमी जमीन आपल्याला राहण्यायोग्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही समुद्रात घर बांधाल का. नाही, इम्पॉसिबल आहे, बांधू शकत नाही. आणि बांधलं आहे ते एखाद्याचं लाठी मातीत गुंडाळून टाकन, एखादी सुनामी आली डायरेक्ट त्याला तिथंच जलसमाधी. ठीक आहे, अख्खं कुटुंब गायब. ठीक आहे, मग आता जमीन किती. तर जमीन आहे 29.22%. जे पाणी आहे त्यातलं पिण्यायोग्य किती आहे. ए भाऊ, आपला देश खूप चांगला आहे लेका. आपल्या देशात 120 सेंटीमीटर पाऊस पडतो. किती. जगात काही काही देशात 30 सेंटीमीटर पाणी पडते. 30. इस्रायल 30 सेंटीमीटर पाणी. पाण्याचं ऑडिट होते, पैशात नाही वाटत, पाण्याचं ऑडिट होते तिथं. अबे आपल्या देशात 120 सेंटीमीटर पाऊस पडते म्हणून आपण खूप चांगल्या प्रदेशात आहे का. मुबलक पाणी आहे. इराक, इराण, सौदी अरेबिया, लिबिया पाणीच नाही. पाणीच नाही आहे सर. पाणी कुठं. पहिले तर पाणीच भेटे नाही. पाणी कायच्यापासून तयार करते. समुद्राच्या पाण्याची वाफ करते, वेपराईज करते, त्या वाफेले थंड करते. ठीक आहे, समुद्राच्या काठावर इराक, इराणचे मोठाले प्लॅन्ट आहे. आता युद्ध झालं होतं ना, युद्ध करताना फक्त त्यानं कायच्यावर हल्ले नाही केले, त्या पाण्याच्या याच्यावर. पाण्याच्या याच्यावर जर हल्ले केले तर पुरा धिंगाणाच माजून जाईल तिथं. फार लोकांना पाणीच नाही भेटणार. समुद्राच्या पाण्याची वाफ करते, त्याले थंड करते आणि ते पाण्याची वाफ रोगायले, आंघोळीले गिंगोळीले वापरायला जाते. हे सगळे आता नवीन टेक्नॉलॉजीनं डेव्हलप केलं आहे, पहिले काही नव्हतं. ठीक आहे, तर आता हे लक्षात घ्या का 97% पाणी तर खारट आहे जे समुद्रात आहे, जे काहीच कामाचं नाही. आपल्याला फक्त पिण्यायोग्य पाणी 3% आहे. आता त्या 3%पैकी बी आपल्याला वापरता येत नाही. आता समजा इथं दुष्काळ पडला तर भरणं घेऊन तुम्ही उत्तर ध्रुवावर जाणार आहे का. नाही सर, मी नॉर्वेला चाललो. कशाला रे सर, ते पाणी आणायचं होतं प्याचं, त्या बापाच्या घरापाशीच आहे. ठीक आहे, नॉर्वे. ठीक आहे, कुठं आहे. ठीक आहे, उत्तर ध्रुवावर पाणी आहे. कायच्या स्वरूपात. गोड्या पाणी आहे, पण कायच्या स्वरूपात आहे. बर्फाच्या. आणताच येत नाही, वापरता येत नाही. मग आता 2% तर 3%पैकी बर्फाच्या स्वरूपात 2 ध्रुवावर आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. जे पाणी आपल्याला वापरता येत नाही, इम्पॉसिबल आहे. म्हणजे मग आपल्याला वापरण्यायोग्य पृथ्वीवर 850 कोटी लोक आहे. 850 कोटी. 8 अब्ज 50 कोटी एवढे लोक आहे. एवढ्या लोकायले फक्त एवढं पाणी आहे. 1% पाणी. किती टक्के पाणी. मग हे नद्यांमध्ये आहे, सरोवरामध्ये आहे, तलावामध्ये आहे, विहीरमध्ये आहे. ठीक आहे, असे वेगवेगळे पाण्याचे काय सोर्सेस आहे. पण याच्यातलं बी वापरण्यायोग्य नाही आहे काही. आता तर याच्यातलं 0.4% मॉइश्चरच्या स्वरूपात आहे, आर्द्रता. ठीक आहे, 4% भूगर्भ साठा. 200 फुटाच्या खालतं पाणी आहे. 0.4% झालं, 0.8 गेलं. आणि 0.3% नदी, नाले, सरोवर, विहिरी, तलावे, जे आपल्याला धरणं आपल्याला पिण्यायोग्य वापरण्यायोग्य आहे. 0.3% पाणी आपल्या वाटेले येते फक्त. 850 कोटी लोकायले पिण्यायोग्य पाणी आहे. 0. म्हणजे पिण्यायोग्य तर 1% आहे, पण हे नाही वापरू शकत. हे 200 फुटाच्या खालतं बॅन आहे. आपल्याला बोर नाही खोदू देत 200 फुटाच्या खालतं, कारण तो खूप जुना साठा आहे. तो जर उपसला तर झालं मग खतम. आणि या साठ्यात खूप क्षार असते. बोरच्या पाण्यात कधी बी पाहिजे, खूप क्षार राहील. बोरचं पाणी चवीले वेगळे लागन. अबे विहिरीच्या पाण्यापेक्षा वेगळे लागते, कारण विहिरीचं पाणी वरच्या स्तरातलं राहते. 200 फूट खाली जाणे म्हणजे प्रचंड फिल्टर होऊन जाते आणि मग जमिनीतले सगळे घटक मिक्स होत जाते. तर हे तुम्हाला खालचं पाणी खूप क्षारयुक्त दिसतं. ठीक आहे, तुम्ही हे भरा कूलर 8 दिवसात त्याच्या पुऱ्या टाट्या पांढऱ्या पांढऱ्या होऊन जाते. काही ना क्षारानं, बोरच्या पाण्यानं. तेच विहिरीचं पाणी टाकलं तर 2 महिने काही नाही होणार टाट्याला.
ह्या फरक दिसन. काहून तर याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण का असते जास्त. ठीक आहे. आरो गिरो लवकर खराब होईल. याचं जर पाणी आरो तुम्ही घेतलं शुद्ध करायला तर आरो लवकर खराब होत जाईल. म्हणून आरोवाला पुन्हा एक बाहेर फिल्टर लावते. ठीक आहे. तर हे ठीक आहे. भूगर्भ जो साठा आहे हा 200 फुटाच्या खाली असतो. हा खूप वेळ लागते पाणी आतमधल्या थरात जाणे. ठीक आहे. आणि एवढंच पाणी आपल्याला आता पिण्यायोग्य आहे. म्हणून तुम्ही विचार करा, पाणी व्यवस्थित वापरा. ठीक आहे. आता तर यावर्षी नुसतं आबा येऊन राहिलं, पाणी शिवून नाही राहिला. आता 1-2 दिवसात झड येऊ शकते. ठीक आहे. येऊ शकते. ठीक आहे. माझं ओपिनियन आहे. तर आली तर 2-3 दिवस झड राहील. ठीक आहे. तर नदी, नाले, सरोवर, विहिरी, तलावे, ठीक आहे, हा जो पट्टा आहे या पट्ट्या हे जे सरोवर विहिरी आहे हेच पाणी पिण्यायोग्य आहे. बाकीचं आपण याच्यातलं कोणतंच पाणी पिण्यायोग्य वापरू शकत नाही. आपण ठीक आहे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावरचंही पाणी आणू शकत नाही. म्हणून आपल्याला वापरण्यायोग्य एवढं पाणी आहे जे 0.3% आहे. पण तुम्ही विचार करा कसं खतरनाक काम असेल. ठीक आहे. आणि हे तर काही कामाचंच नाही आपल्याला. नाही तर समुद्राचं पेजा एखादा घूट मारून पाहिजा बरं समुद्रातला. ठीक आहे. एखाद्या बॉटलनं 2 बॉटल पिऊन पाहिजा. डायरेक्ट हागवण उलट्या बैलासारख्या. बैलाला माहिती आहे का मिठाचं पाणी देते चारा नाही केला म्हणजे, कडक शी केली म्हणजे त्याची शी सॉफ्ट आली पाहिजे म्हणून त्याला मिठाचे ढोटे देते 2. ठीक आहे बैलाले. तर तुम्ही पिऊन पाहिजा डायरेक्ट ढळढळ ढळढळ 2-4 दिवस तिकडंच संडासात. ठीक आहे. तर पिऊच शकत नाही माणूस समुद्राचं पाणी. ठीक आहे. प्रचंड खारट असते आणि हे शुद्ध बी करायला खूप कठीण आहे. आता ते सौदी अरेबिया, इराक, इराण या देशापाशी तेलाचा पैसा आहे म्हणून प्रचंड इन्व्हेस्टमेंट त्यानं केली आहे. मोठ्याल्या आरो मशीना बसवल्या आहे आणि पाणी शुद्ध करतात आणि ते पाणी लोकायले पिण्यासाठी देतात. ठीक आहे. आता जर्मनीत तुम्ही युरोपात गेले तर युरोपात गोडं पाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तिथं लोकायले ठीक आहे पाणी आरोचं पाणी देते. म्हणजे तुम्ही जर तिथं पाणी प्यायले मागितलं तर ते संडासच्या बेसिनचा नळ चालू करून ना बॉटलमध्ये धरून प्या म्हणून. साल्या माझ्या देशात येतो तुला नाल्यातलं पाणी पाजतो डुकऱ्या. ठीक आहे. साल्या हे बेसिनचं पाणी पाजून राहिलं मला. ठीक आहे. तर तिथं बेसिनचं पाणीसुद्धा आरोचं पाणी येते. म्हणजे आंघोळीले पाणीसुद्धा गव्हर्नमेंट एकदम पॉश पाणी देते. ठीक आहे. फिल्टर केलेलं. तर तिथं इतकं जबरदस्त ते देश काहून आहे ते त्याच्यासाठी आहे. आपल्या इथं तर पाईपलाईन हे नाल्यामधून जातात सल्लेल्या आणि त्याच्यातलं पाणी त्याच्यात मिक्स होते ते पाणी प्यायले. हे तर मुंबईत जर तुम्ही पाहिलं ना त्या झोपडपट्टीत लयच वाईट अवस्था आहे. ठीक आहे. अशा ह्याच्यात लोक राहून राहिले. तुम्ही विचार करा. भारत विश्वगुरू होणार आहे. फक्त एकच माणूस होणार आहे. ठीक आहे. असो. तर हे पाण्याचं प्रमाण आहे. ठीक आहे. हे डायग्राम तुम्हाला एखाद्या पुस्तकात वगैरे भेटू शकते नाही तर कुठं भेटू बी शकत नाही. ठीक आहे. हे बरोबर लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न आला होता एक वेळा. तर आपण पाहिलं पृथ्वीवरील भूरूपे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं परिवलन परिभ्रमणामधला फरक आणि त्याच्यानंतर आता पाहिलं पृथ्वीवरील पाण्याचे प्रकार. उद्या आपण नवीन टॉपिक पाहू. ठीक आहे. का पाहू? नवीन टॉपिक पाहू. ठीक आहे. ह्या टॉपिक आता झालं. जगाचा भूगोल संपत आला. या हप्त्यात खतम होऊन जाईल. काही राहिलं नाही आता. सूर्यग्रहण राहिलं आहे, चंद्रग्रहण राहिलं आहे आणि भरती ओटी राहिली आहे आणि ढगाचे प्रकार राहिले आहे. कशाचे प्रकार? ढगाचे बी प्रकार आहे. कोणत्या ढगापासून गार पडते, कोणत्या ढगापासून पाऊस पडते, कोणत्या ढगापासून पाऊसच पडत नाही. ठीक आहे. तर ते बी आपण पाहणार आहे. समजलं? ठीक आहे. याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? अबे याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? जमन? अबे जमन का?